Hello everyone, welcome back to Expert with Gauri. Today we learn 10th standard algebra यामधील 4th चॅप्टर आपण पाहत आहोत फायनान्शियल प्लॅनिंग. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 पाहणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे याचे आपण दोन पार्ट करूया. हा पार्ट 1 असणार आहे. यामध्ये क्वेश्चन 1, 2 आणि 3 पाहूया आणि सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 पाहूया. Okay, before starting practice at 4.4, we can learn about brokerage and taxes on share trading from our textbook. What is mean by brokerage and taxes on share trading? Brokerage means we directly cannot go to the stock market and buy or sell shares. Only the registered numbers or organizations means agency of the stock market can buy or sell on our behalf. These members are called share brokers. For catering the service of buying and selling of shares, they charge some amount which is called brokerage. Brokerage is paid on the market value of the share. For example, textbook मधलेच example आपण पाहूया. Suppose if the face value of the share is ₹100 and market value is ₹150, let the rate of brokerage be 0.5%. What amount should one receive after selling 100 such shares? सिच्युएशन 1 मध्ये आहे ऍट द टाइम ऑफ बाईंग शेअर्स आणि सिच्युएशन सेकंड मध्ये आहे ऍट द टाइम ऑफ सेलिंग शेअर्स. म्हणजे जेव्हा आपण शेअर्स खरेदी करत असू तेव्हा ब्रोकरेज आपल्याला पे करावा लागेल का घ्यावा लागेल हे पाहूया. बाईंग प्राइस ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज 150 प्लस 0.5% ऑन द मार्केट व्हॅल्यू 150 मीन्स 150 प्लस 0.75. या दोघांची ऍडिशन ₹150.75. If someone purchases 100 shares, the total cost is 100 multiple 150.75 is equal to ₹15,075. Here ₹15,000 is the share price and ₹75 is the brokerage paid. Okay, म्हणजे जेव्हा आपण शेअर्स बाईंग करत असतो, खरेदी करत असतो, तेव्हा आपल्याला ब्रोकरेज पेड करावा लागतो. ऑन द अदर हँड सिच्युएशन सेकंड मध्ये पाहूया आता सेलिंग शेअर्सच्या वेळेस. सेलिंग प्राइस पर शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 150 मायनस 5% ऑन मार्केट व्हॅल्यू म्हणजे 5% ऑन 150 इज इक्वल टू 0.75 होतात. ओके, मग मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज इज इक्वल टू 150 मायनस 0.75. याचा आन्सर मिळालं ₹149.25. इफ समवन सेल्स 100 सच शेअर्स ही विल गेट 100 मल्टिपल 150 मायनस 75 इज इक्वल टू 14,925 आफ्टर सेलिंग 100 सच शेअर्स. ओके, म्हणजे जेव्हा आपल्याला शेअर्स सेलिंग करायचे असतात तेव्हा ब्रोकरेज चार्जेस जे असतात ते आपल्याला डिडक्ट करावे लागतात किंवा सबट्रॅक्ट करावे लागतात. ओके, आता जास्तीत जास्त तुम्हाला या प्रॅक्टिस सेट वरती प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे हा चॅप्टर आणि हा प्रॅक्टिस सेट ब्रोकरेजच्या बाबतीत असलेला तो तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला ब्रोकरेज आणि टॅक्सेस दिलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित लर्न करा कारण की हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला फ्युचरमध्ये खूप कामी येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित आणि अगदी काळजीपूर्वक हा प्रॅक्टिस सेट शिकून घ्या. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 4.4 ला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन पाहूया. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3% देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे इथं ₹200 आणि ब्रोकरेजचा रेट सुद्धा दिलेला आहे 0.3%. आपण आता शिकलो ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरच काढला जातो त्यामुळे ₹200 जे आहेत मार्केट व्हॅल्यू त्यावरती 0.3% ने ब्रोकरेज आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर परचेस व्हॅल्यू विचारलेली आहे म्हणून मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज ऍड करून शेअरची परचेस व्हॅल्यू निघेल. ओके, सो लेट्स वर्क. फर्स्ट आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चन मध्ये ती राईट डाऊन करून घेऊ. मार्केट व्हॅल्यू आता शॉर्ट मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. मार्केट व्हॅल्यू इज गिव्हन ₹200. ओके, याबरोबर अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे रेट ऑफ ब्रोकरेज. रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3%. ओके, आता सांगितल्याप्रमाणे ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरतीच काढावा लागतो. ओके, त्यामुळे आता ब्रोकरेज पर शेअर आपण काढून घेऊया. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू गिव्हन रेट ऑफ ब्रोकरेज
मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. आता हे सुद्धा मी शॉर्टमध्ये लिहिते. ओके. रेट ऑफ ब्रोकरेज आपल्याला दिलेला आहे 0.3%. आता इथे 0.3% न लिहिता डायरेक्ट 0.3 अपॉन 100 घेऊया. ओके. कारण की पर्सेंटेज म्हणजेच काय की त्या व्हॅल्यूवरती डिवाइडला 100 असतात. ओके. त्याला म्हणतात पर्सेंटेज. मल्टिपल मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 200. ओके. 100 1 जार 100, 100 2 जार 200. 0.3 मल्टिपल 2 इज इक्वल टू होतील 0.60. आता हे येतील रुपीज मध्ये, त्यामुळे इथे देऊ सिम्बॉल रुपीजचा. ओके. आता हे झाले ब्रोकरेज पर शेअर. एका शेअरवरती ब्रोकरेज किती आकारला जाईल तर 0.60. नाउ परचेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओके. कारण की आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं आहे. परचेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज इक्वल टू. आता परचेस व्हॅल्यू काढताना आता आपण एक्झाम्पल पाहिले बघा टेक्स्टबुक मध्ये दिलेले. त्यामध्ये जेव्हा आपण शेअर्स खरेदी करत होतो तेव्हा ब्रोकरेज ऍड करावा लागत होता. ओके. मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. आणि हे जर का सेलिंगचं असेल तर मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज झाला असता. ओके. थोड्या काही गोष्टी आहेत, सिंपल आहेत, त्या फक्त लक्षात ठेवल्या तर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला इझिली कव्हर करता येईल. ओके. मार्केट व्हॅल्यू गिवन आहे 200 प्लस ब्रोकरेज पर शेअर आपण काढला 0.60. या दोघांची ऍडिशन ती रुपीज मध्ये 200.60. Therefore, the purchase value of a share is ₹200.60. ओके. म्हणजे एक शेअर खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला परचेस व्हॅल्यू द्यावी लागणार आहे 200.60 रुपीज. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन पाहूया. Second question, a share is sold for the market value of ₹1000. Broker is paid at the rate of 0.1%. What is the amount received after the sale? आता हा क्वेश्चन सेलिंग वरती आधारित आलेला आहे. कसा सॉल्व्ह करायचा ते पाहूया. शेअर 1000 रुपये मार्केट व्हॅल्यूने विकला, त्यासाठी ब्रोकरेज 0.1% रेटने भरावा लागला. तर तो शेअर विकल्यानंतर त्या शेअरचे किती पैसे मिळाले. आता फर्स्ट वर्क आपलं काय असणार आहे तर क्वेश्चन मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती राईट डाऊन करून घ्यायची. ओके. हिअर गिव्हन मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹1000. ओके. अँड अनदर इन्फॉर्मेशन इज ब्रोकरेज रेट दिलेला आहे. ब्रोकरेज रेट किंवा रेट ऑफ ब्रोकरेज म्हटले तरी सुद्धा चालेल 0.1%. ओके. पहिले आपण ब्रोकरेज पर शेअर काढून घेऊया. नेहमी लक्षात ठेवा ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरच काढला जातो आणि डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर काढला जातो. कधी कधी तुमचं कन्फ्युजन होण्यासाठी याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला फेस व्हॅल्यू सुद्धा देतील आणि मग तुम्हाला कन्फ्युजन होईल की नेमकं ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यूवर काढायचं का फेस व्हॅल्यूवर काढायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट पाठच करून ठेवा, ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरच काढावा लागतो. ओके. आता ब्रोकरेज पर शेअर. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. ओके. हा फॉर्म्युला लिहायला विसरू नका. हाफ मार्क्स यामधून आपल्याला मिळून जातील. रेट ऑफ ब्रोकरेज दिलेला आहे 0.1%. 0.1% म्हणजे 0.1 अपॉन 100. मल्टिपल मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹1000. डायरेक्ट 100 ने डिवाइड करू. 100 1 जार 100, 100 1 जार 100 अँड 0. 0.1 मल्टिपल 10 म्हणजे इज इक्वल टू 1.0. ओके. 1.0 म्हणजेच काय मीन्स 1. मी इथे लिहू ₹1. ओके. ब्रोकरेज पर शेअर मिळाला आपल्याला ₹1. म्हणजे हे शेअर्स विकताना ब्रोकरला ₹1 पर शेअर द्यावा लागला. मग शेअर विकल्यानंतर किती पैसे मिळतील तर मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरला जे आपण ₹1 पे केलेला आहे तो आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू जी दिलेली आहे ₹1000 त्यामधून आपल्याला हा ब्रोकरेज जो आहे तो सबट्रॅक्ट करावा लागेल. ओके. हेच क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे. त्यामुळे इन अ मॅथमॅटिकल लँग्वेज
अमाऊंट रिसिव्ड म्हणावं लागेल इथे, अमाऊंट रिसीव्ह आफ्टर सेलिंग. ओके, जे शेअर्स विकल्यानंतर किती पैसे मिळतील आपल्याला, तर मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू आहे 1000 मायनस ब्रोकरेज आपण आता काढला 1 शेअर ₹1 इज इक्वल टू ₹999. फायनल आन्सर कसं लिहायचं, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेलिंग शेअर्स इज ₹999. Question 3. Fill in the blanks given in the contract note of sale purchase of shares. आता इथे खाली ब्रॅकेट मध्ये बघा B इज इक्वल टू बाय दिलेला आहे आणि S म्हणजे सेलिंग दिलेला आहे आणि खाली काही कॉलम्स दिलेले आहेत. कॉलम्स मध्ये नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, त्या खाली दिलेले आहे 100B आणि 75S. 100B म्हणजे 100 बाईंग शेअर्स झालेले आहेत आणि 75S म्हणजे 75 शेअर्स विकलेले आहेत, सेलिंग झालेले आहेत. त्यांची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि यावरून आपल्याला टोटल व्हॅल्यू, ब्रोकरेज, CGST, SGST, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, आता इथे कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय तर समजून घ्या. ब्रोकर अँड सेलर मध्ये जो व्यवहार झालेला असतो, जे ट्रान्झॅक्शन झालेले असतात त्याचे डिटेल्स या कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये असतात. जसे की क्वेश्चन मध्येच बघा काय काय दिलेलं आहे, रेट ऑफ ब्रोकरेज, देन CGST, देन SGST अँड टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. या क्वेश्चन मध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत बाईंग अँड सेलिंगच्या. फर्स्ट कॉलम मध्ये 100B आहे म्हणजेच 100 शेअर्स बाईंग केलेले आहेत आणि 75 शेअर्स सेलिंग केलेले आहेत. दोन्ही सोल्युशन्स नीट लक्षपूर्वक बघा, म्हणजे बाईंग आणि सेलिंग करताना काय काय डिफरन्स असतो ते तुमच्या नीट लक्षात येईल. ओके, फर्स्ट बाईंगचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. यासाठी 1 नंबर देते मी इथे. नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत त्यांनी 100 शेअर्स, मग इथे लिहिते नंबर ऑफ शेअर्स बॉट इज इक्वल टू 100 अँड त्याचा मार्केट व्हॅल्यू दिलेला आहे ₹45. ओके, या सर्व इन्फॉर्मेशन वरून बाकीचे ब्लँक कॉलम आपल्याला फिल करायचे आहेत. ओके, फर्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू, आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स कसे काढायचे तर इथं मार्केट व्हॅल्यू आपल्याला पर शेअर दिलेला आहे 45 आणि यावरूनच नंबर ऑफ शेअर्स किती बॉट केलेले आहेत तर 100 दिलेले आहेत. मग यावरून आपल्याला 100 शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच टोटल व्हॅल्यू काढता येईल. मग इथे नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू पर शेअर इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स आहेत 100 मल्टिपल पर शेअर मार्केट व्हॅल्यू आहे ₹45. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स किंवा मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स हे आपल्याला मिळतील. इज इक्वल टू ₹45 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 4500. दॅट्स द फर्स्ट ब्लँक कॉलम्स आन्सर. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू ₹4500. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट ब्रोकरेज. We know brokerage always charged on the market value. Then second column's answer. Brokerage is given 0.2%. Okay, यावरून ब्रोकरेज कॅल्क्युलेट करूया. Therefore brokerage is equal to total value किंवा इथं मार्केट व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल मल्टिपल रेट ऑफ ब्रोकरेज. इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू काढली म्हणजेच मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स काढले आपण 4500 मल्टिपल रेट ऑफ ब्रोकरेज दिलेला आहे आपल्याला 0.2% म्हणजेच 0.2/100. ओके, 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल. मग 45 मल्टिपल 0.2 इज इक्वल टू मिळाले 9.0 म्हणजे इथे डायरेक्ट आपण ₹9 म्हटले तरी सुद्धा चालेल. इथे आपण डायरेक्ट टोटल व्हॅल्यूवरती ब्रोकरेज चार्ज केलेला आहे त्यामुळे इझी गेले. टोटल व्हॅल्यू म्हणजेच काय तर मार्केट व्हॅल्यू ऑफ द ऑल शेअर्स म्हणजे इथे 100 शेअर दिलेले आहे तर डायरेक्ट 100 शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यावरती मी तुम्हाला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करून दिला त्यामुळे इझी गेले. पण तुमचे जर का कन्फ्युजन होत असेल तर मार्केट व्हॅल्यूवरती ब्रोकरेज कसा काढायचा ते पण दाखवते. ओके, ब्रोकरेज ऑन 1 शेअर काढून बघूया. ब्रोकरेज
ऑन 1 शेअर इज इक्वल टू रेट दिलेला आहे 0.2% ऑन मार्केट व्हॅल्यू. म्हणजे 0.2 अपॉन 100 मल्टिपल मार्केट व्हॅल्यू आहे 45 रुपीज. ओके, आता 45 मी इथे घेतलेले आहेत इन प्लेस ऑफ 4500. ओके, कारण की आपण एका शेअर्स वरती ब्रोकरेज कॅल्क्युलेट करत आहोत. इज इक्वल टू आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.2 मल्टिपल 45 इज इक्वल टू 9 झालं. 9 अपॉन 100 इज इक्वल टू ब्रोकरेज मिळाला रुपीज 0.09. ओके, म्हणजे हा झाला ब्रोकरेज ऑन 1 शेअर. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण ब्रोकरेज ऑन 1 शेअर काढून घेतला. आता नंबर ऑफ शेअर्स किती दिलेले आहेत तर 100 दिलेले आहेत. त्यामुळे 100 शेअरचं ब्रोकरेज काढण्यासाठी 100 ने ब्रोकरेज ऑन 1 शेअरला मल्टिपल करावं लागेल. ओके, मग देअरफॉर टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू ब्रोकरेज ऑन 1 शेअर मल्टिपल number of shares bought is equal to 0.09 multiple number of shares bought 100 दिलेले आहेत. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे रुपीज 9.0. ओके, म्हणजे डायरेक्ट 9 जरी म्हटले इथं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच टोटल ब्रोकरेज आला टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू रुपीज 9. दोन्ही पद्धतीने आपण जेव्हा ब्रोकरेज काढला टोटल ब्रोकरेज दोन्हीकडे सेम आला. इथे सुद्धा 9 आला आणि इथे सुद्धा 9 आला. फक्त ही मेथड इझी गेली कारण की इथे जास्त कॅल्क्युलेट करावं लागणार नाही. इथे फक्त टोटल व्हॅल्यू घेतली आपण, पण इथे ब्रोकरेज ऑन 1 शेअर काढावा लागला. त्यानंतर पॉइंट मध्ये जे उत्तर आले त्याच्यातून आपल्याला परत टोटल ब्रोकरेज काढण्यासाठी 100 शेअर्स बॉट मल्टिपल करावे लागले ब्रोकरेज ऑन 1 शेअर्सला. ओके, तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती इझी मेथड वाटत असेल ती तुम्ही वापरू शकता. आता मी ही मेथड तुम्हाला दाखवत आहे, ही मी पुसून टाकते. त्यानंतर थर्ड कॉलम मध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे सीजीएसटी. सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करूया. मागील प्रॅक्टिस सेट मध्ये आपण शिकलो आहोत सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही सेम असतात. त्यामुळे दोन्हीपैकी एकाचं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी दुसरं आपण डायरेक्ट ठरवू शकतो. इथे दोघांचाही रेट सुद्धा सेम दिलेला आहे 9% आणि 9%. आणि ब्रोकरेज आपल्याला माहित आहे रुपीज 9. त्यामुळे 9 वरती 9% दोघांचाही सीजीएसटी आणि एसजीएसटी सेमच असणार आहे. त्यामुळे आता आपण फक्त सीजीएसटी कॅल्क्युलेट करू. थर्ड, सीजीएसटी इज गिवन 9% ऑन ब्रोकरेज. ओके, देयरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू 9% ऑन ब्रोकरेज आपण काढलेला आहे रुपीज 9 इज इक्वल टू 9% म्हणजेच 9 अपॉन 100 मल्टिपल 9. 9 मल्टिपल 9 इज इक्वल टू 81 अपॉन 100 इज इक्वल टू रुपीज 0.81. ओके, त्यामुळे सीजीएसटी मिळाला 0.81. ओके, 4 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे एसजीएसटी. SGST is also same rate. Therefore, SGST is 9% on brokerage. 9% on brokerage is equal to आपण आत्ताच काढलं 0.81 is also same for SGST is equal to rupees 0.81. ओके, क्वेश्चन मधील 4 कॉलम आपण फिल केलेले आहेत. आता शेवटचा कॉलम आपल्याला फिल करायचा आहे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. सो 5th नंबर परचेस प्राइस ऑफ शेअर्स. इज इक्वल टू आतापर्यंत आपण जे जे कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणजे टोटल व्हॅल्यू, ब्रोकरेज,
CGST आणि HGST यांची ऍडिशन म्हणजे परचेस प्राइस ऑफ शेअर्स होईल. ओके, मग तिथे डिटेल लिहूया. टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस CGST प्लस HGST इज इक्वल टू, आता ह्यांची व्हॅल्यू फिल करूया. टोटल व्हॅल्यू आपण काढलेली आहे 4500 प्लस ब्रोकरेज काढलेला आहे ₹9 प्लस CGST आणि HGST 0.81 आणि 0.81 0.81 प्लस 0.81 इज इक्वल टू या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे इन रुपीज 4510.62. ओके, ही झाली परचेस प्राइस ऑफ शेअर्स म्हणजेच लास्ट कॉलम टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. ओके, पहिल्यांदा हे सगळं सोल्युशन तुम्हाला करायचं आहे, त्यानंतरच कॉलम फिल करायचा आहे. आता वरती मी तुम्हाला कॉलम फिल करून दाखवलेला आहे. आता सेकंड क्वेश्चनला स्टार्ट करूया. सेकंड क्वेश्चन सेलिंग साठी आहे. सेलिंग ऑफ शेअर्स करताना काय काय चेंज होतो ते आता पाहूया. नंबर ऑफ शेअर्स मध्ये सेकंड आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 75S. 75S म्हणजेच 75 शेअर्स सेल केलेले आहेत. आता ती इन्फॉर्मेशन मी इथे राईट डाऊन करून घेतलेली आहे. नंबर ऑफ शेअर्स सोल्ड इज इक्वल टू 75 आणि त्याचा मार्केट व्हॅल्यू पण दिलेला आहे ₹200. यावरून फर्स्ट कॉलम आपण सॉल्व्ह करूया. टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल मार्केट व्हॅल्यू. इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स सोल्ड केलेला आहे 75 मल्टिपल मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹200. मग 75 शेअरची मार्केट व्हॅल्यू होईल इज इक्वल टू ₹15,000. ओके, म्हणजे 15,000 काय मिळाली आपल्याला टोटल व्हॅल्यू म्हणजेच मार्केट व्हॅल्यू ऑफ द 75 शेअर्स. आता यावरून आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करूया. सेकंड ब्रोकरेज. ब्रोकरेजसाठी आपल्याला काही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर रेट ऑफ ब्रोकरेज दिलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यू पण आपल्याला माहित आहे. रेट ऑफ ब्रोकरेज is given 0.2%. ओके, आणि ब्रोकरेजचा फॉर्म्युला therefore brokerage is equal to total value multiple brokerage is equal to टोटल व्हॅल्यू म्हणजेच मार्केट व्हॅल्यू ऑफ 75 शेअर्स आपण काढलेले आहेत ₹15,000 मल्टिपल ब्रोकरेज दिलेला आहे 0.2% म्हणजे 0.2 अपॉन 100. ओके, 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल 150 मल्टिपल 0.2 इज इक्वल टू ₹30. हे झाला ब्रोकरेज. ओके, देन CGST सॉल्व्ह करूया. थर्ड CGST आपल्याला दिलेला आहे 9% ऑन ब्रोकरेज. Therefore CGST is equal to 9% म्हणजेच 9 upon 100 मल्टिपल ब्रोकरेज आपण फाइंड आउट केला 30 0 कॅन्सल 0 कॅन्सल इज इक्वल टू 9 मल्टिपल 3 9 3 are 27 upon 10 is equal to ₹2.70. ओके, हा झाला CGST. आता मागच्या क्वेश्चन प्रमाणेच आपल्याला माहित आहे CGST is equal to HGST. Both are equal. Okay, therefore 4th answer direct loop HGST is equal to ₹2.70. ओके, आता लास्ट कॉलम मध्ये आपल्याला विचारलेला आहे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. पण इथे फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे 75 शेअर्स सोल्ड केलेले आहेत. ओके, म्हणजे इथे आपल्याला आता काय फाइंड आउट करावं लागेल द सेलिंग प्राइस ऑफ द शेअर्स. आता शेअर्स सोल्ड केलेले आहेत त्यामुळे शेअर्स सोल्ड करताना CGST प्लस HGST पेड करावा लागेल. याबरोबरच ब्रोकरला ब्रोकरेज सुद्धा द्यावे लागेल. ओके, त्यामुळे सेलिंग प्राइस ऑफ द शेअर्सचा फॉर्म्युला काय तयार होईल द सेलिंग प्राइस ऑफ द शेअर्स इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस
ब्रोकरेज प्लस CGST प्लस SGST. ओके, म्हणजे टोटल व्हॅल्यू मधून फक्त ब्रोकरेज सबट्रॅक्ट न करता CGST आणि SGST सुद्धा आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. ओके, यासाठी मी हे तिन्ही एकाच कॉलम मध्ये पहिले ऍड करून घेते, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्ट करायला इझी जाईल. इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू आहे 15,000. ओके, ते आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. मायनस आता ब्रोकरेज CGST आणि SGST हे इथं मी दाखवलेलं आहे, त्यांचे ऍडिशन करून घेऊ. ₹30 प्लस 2.70 प्लस 2.70 इज इक्वल टू ₹15,000 मायनस या तिघांची ऍडिशन 35.40 इज इक्वल टू आता 15,000 मायनस 35.40 मी डायरेक्ट सोल्युशन इथे देते तुम्हाला, तुम्ही रफ मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इज इक्वल टू ₹14,964.60. ओके, 14,964.60. ओके, हे झाले सेलिंग प्राइस ऑफ द शेअर्स, म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. लास्ट कॉलम आपण फिल केलेला आहे. आता वरती मी तुम्हाला सर्व कॉलम फिल करून दाखवते. इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, म्हणजेच शेअर्स परचेस करत असताना टोटल व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज CGST आणि SGST ऍड करावा लागतो. तर ऑन द अदर हँड शेअर्स सोल्ड करताना टोटल व्हॅल्यू मधून ब्रोकरेज CGST आणि SGST सबट्रॅक्ट करावा लागतो. छोटासा डिफरन्स आहे पण फार महत्वाचा आहे. इथे जर का तुमचं कन्फ्युजन झालं तर तुमचे टोटल मार्क्स कट होतील. त्यामुळे छोटासा डिफरन्स आहे बाईंग अँड सेलिंगचा, तो लक्षात ठेवा. या प्रॅक्टिस सेट मध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. आता आपण क्वेश्चन 1, 2 आणि 3 पाहिलेले आहेत. रिमेनिंग क्वेश्चन 4 अँड 5 सेकंड पार्ट मध्ये पाहूया. म्हणजे हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला 2 छोट्या पार्ट मध्ये व्यवस्थित शिकता येईल. क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 सॉल्व्ह करताना थोडेसे तुम्हाला लॉजिक सुद्धा वापरावं लागणार आहे. त्यामुळे सेकंड पार्ट मध्ये बाकीचे क्वेश्चन्स पाहूया. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तोपर्यंत स्टुडंट या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याबरोबर कोणी नवीन स्टुडंट ऍड झाले असतील आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.